नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पती वडील नसतील तर नातेवाईकांचे आधार कार्ड द्या। लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात ई-KYC पती वडील नसतील तर नातेवाईकांचे आधार कार्ड कशा पद्धतीने आपल्याला अपडेट करावा लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही हे इन्फॉर्मेशन न्यूजपेपरमधील इन्फॉर्मेशन आहे। बरेच जण तुमच्यापैकी कमेंट करतात की ही नक्की बातमी खरी आहे का खोटी आहे, त्यामुळेच मी या ठिकाणी न्यूजपेपरमधील अपडेट तुमच्यासमोर सादर करीत आहे। बघा, टायटल काय सांगतोय, पती वडील नसतील तर द्या नातेवाईकांचे आधार कार्ड, लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट। बघा अपडेट सविस्तर काय सांगतोय। कोल्हापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना पात्र लाभार्थ्यांना ई-KYC बंधनकारक आहे। त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे। परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत वा पतीही हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची यामुळे अडचणीत या ठिकाणी वाढ झालेली आहे व त्या महिलांची अडचण ही समस्या निर्माण झालेली आहे। त्यावरच मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या या नातेवाईकांचे आधार लिंकिंग करून त्यांची ई-KYC करण्याचा पर्याय दिला आहे। बघा, आपल्या जिल्हा महिला व बालविकास विभागाने ज्या महिला म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्यांना पतीही नाही, ज्यांना वडीलही नाही, अशा महिलांना कोणी सांभाळ करत असतात तर त्या सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचं या ठिकाणी आधार लिंकिंग करून त्या पात्र लाभार्थी महिलेला त्यांची ई-KYC पूर्ण करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-KYC बंधनकारक केली आहे। ई-KYC साठी महिलेचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक आहे। त्यामुळे ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, ज्यांचे पती हयात नाहीत, घटस्फोट झाला आहे, सोबत राहत नाहीत, अशा महिलांची अडचण झालेली आहे। त्यामुळेच स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकांचा किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड या ई-KYC साठी चालणार आहे। बघा, जिल्ह्यातील एकूणच या ठिकाणी हे जे स्थानिक पातळीवर जी महिला आहे म्हणजे पात्र लाभार्थी जी महिला आहे त्या महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकांचा मुलगा, त्याच्यामध्ये चुलत, मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड सध्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलेंच्या ई-KYC साठी ग्राह्य या ठिकाणी धरले जाणार आहे। म्हणजे तशी ई-KYC या प्रक्रियेसाठी चालणार आहे। बघा, जिल्ह्यातील 10,06,311 महिला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही आकडेवारी आहे। जिल्ह्यातील 10,06,311 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झाला आहे। आता ई-KYC बंधनकारक केली आहे। बघा, थोडक्यात ई-KYC कशी करावी। ई-KYC मोबाईलवरून किंवा आपले सरकार केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत अशा यंत्रणेमार्फत आपल्याला करून घेता येते। ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। जास्तीत जास्त ज्या कोणी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत, म्हणजे ज्या विधवा आहेत, ज्यांना वडील नाही, अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जास्तीत जास्त व्हायरल या व्हिडिओला करा, जेणेकरून पात्र लाभार्थी महिलेला बऱ्याच दिवसापासून पडलेला हा प्रश्न होता की ई-KYC नेमकं आपण कशी करायची। ज्यांना वडील नाही, ज्यांना पती नाही, अशा महिलांसाठी ही प्रश्न सुटणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ज्यांना ही इन्फॉर्मेशन गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा,
ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचे आधार कार्ड या ठिकाणी KYC साठी देऊ शकतात। अशा महिलांचे अर्ज देखील या ठिकाणी मंजूर होत आहेत अशी माहिती आपल्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईगोडे यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करा। बघा कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी आहेत त्याची देखील आकडेवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। करवीर 240,868, हातकणंगले 24204,245, शिरोळ 102,846, कागल 75,534, पन्हाळा 70,269, गडहिंग्लज 59,208, राधानगरी 53,853, चंदगड 53,678, शाहूवाडी 51,224, भुदरगड या ठिकाणी 78,774, आजरा 32,445 आणि गगनबावडा 98 म्हणजे 9816 अशा पद्धतीने पात्र लाभार्थी जे आहेत त्या कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी आहेत याची देखील आकडेवारी सविस्तर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्यांना पती किंवा वडील नाहीत, ज्या महिलांना तुम्हाला सांभाळत आहेत त्यांच्या नातेवाईकांचे आधार कार्ड घालून तुम्ही KYC ही प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तुमचा अर्ज देखील सद्यस्थितीत मंजूर या ठिकाणी होत असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईगोडे यांनी एका ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।